दारू पिऊन गाडी चालवणं हे मात्र कायद्याने गुन्हा आहे। मात्र अशा ड्रायव्हरच्या जाग्यावरच नांग्या ठेचल्या पाहिजे, कारण की यामुळे नाहक लोकांचा जीव जातो। कारण की बीडच्या केज तालुक्यामध्ये असाच एक धक्कादायक प्रकार घडला। केज तालुक्यातील नागरिकांवर मात्र गुरुवारी एक भीषण संकट कोसळलं। मांजरसुंबा घाटातून सुरू झालेल्या एका कंटेनरच्या वेगाने आणि निष्काळजीपणामुळे अनेक ठिकाणी अपघात घडले। या कंटेनरने रस्त्याने चालणाऱ्या दुचाकीस्वार नागरिकांना अक्षरशः चिरडत पुढे गेला। या कंटेनरने केज पासून लोखंडी सावरगाव दरम्यान जवळपास 25 ते 30 लोकांना धडक दिली। त्यामध्ये अनेक जण गंभीररित्या जखमी झाले असून त्यामध्ये एका महिलेचा मात्र जागीच मृत्यू झाला। या घटनेची सुरुवात झाली मांजरसुंबा घाटातून। घाटातील अरुंद वळणावर कंटेनरने वेग गाठत तिघांना जबर धडक दिली। घटनेचा थरकाप उडविणारा भाग असा की कंटेनर थांबत नव्हता, कारण की ड्रायव्हरने मात्र मदप्राशन केलं होतं। चालकाने गाडी रोखण्याऐवजी आणखी वेग घेत चंदन सावरगाव चौकात एका दुकानासमोर उभा असलेल्या वाहनांना जबर धडक दिली। जसे जसे वृत्त परिसरात पसरले तसा संताप उसळला। अखेर लोखंडी सावरगावजवळ गाडीचा ताबा सुटल्याने कंटेनर पलटी झाला। त्या ठिकाणी जमलेल्या संतप्त नागरिकांनी कंटेनरला घेरून पेटवलं। काही क्षणातच संपूर्ण कंटेनर मात्र आगीच्या आगीमध्ये गेला। गाडीतील ड्रायव्हर गंभीर जखमी अवस्थेत सापडला, त्याला तातडीने देखील रुग्णालयात हलवण्यात आलं।